हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मी छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायलाच हवे. तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे. चला तिथं माझी अंघोळ वगैरे झाली आणि मी होते रेडी. तर रू पण फ्रेश वगैरे झाली आणि ती खेळत आहे खाली फ्रेंडसोबत. त्याच्यामुळे म्हटलं चला मी माझं ज्यांना पटपट आवरायला घेतो, त्यामुळे केस वगैरे करून घेते. आता घरीच होते, त्याच्यामुळे घरी असताना तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे तेच मॉइश्चरायझर आणि पावडर लावलं तर झालं. एवढंच काय करत असेल, त्यामुळे ते करून घेतले, छान केस वगैरे करून घेतले आणि राहिलेल्या कामाला सुरुवात केली. आज बाकीचे जे आहे ना झाडू पोछा सगळे जे काही कामं वगैरे ते सगळे आवरून घेतले, कारण की तिला हॉलिडे होता आणि मग असं चला निवांत जेव्हा स्वयंपाकाची तयारी करूया असं काही माझं ठरलं होतं आणि त्याचं प्रोसिजर जे आहे मी कंप्लीट करणार होती. तर लगेच जे माझं मी आवरलं आणि लगेच मग जे दिवा वगैरे लावायला घेतला. जास्त काय नाही, पटकन असा दिवा लावला आणि त्यामुळे मग लागले लगेच स्वयंपाकाला. तर स्वयंपाकमध्ये का बनवायचं हे माझं चालू होतं, त्यामुळे मग त्याचं आज त्यांना नॉनव्हेज बनवायचं होतं, त्यामुळे म्हटलं आणि हे वर्किंग होतं त्यामुळे त्यांना वेळ होता, त्यामुळे चला बाकीचे जे काम आहेत म्हणजे ते करून घेऊया. तर आणि बंदोबस्तवरून येताना तर ही बर्फी आणली आहे जी की होती ऑरेंजची, खूप टेस्टी होती. आमची खाऊन झाली पण आम्हाला नाही का ब्लॉगमध्ये दिसत होतं, त्यामुळे काहीतरी आमची ज्यांना असे नाटकं चालू असतात, त्यामुळे टेस्ट मात्र खूप भारी होती. म्हणून मी पण ते खाऊन घेतली आणि लगेच मग ज्यांना स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. टेस्ट मात्र खरंच खूप छान होती आणि हल्दीरामची होती, त्यामुळे ती बर्फी जी आहे ना भारी होती. त्यांनी 2 पॉकेट आणले, त्याच्यामधलं जे आहे ना एक तर आम्ही खाऊन नाही घेतला. तर चला इथे चॅनल लगेच मग स्वयंपाकाला लागले. तर तुम्ही पोळी भाजी भाजी जे आहे ते नंतर बनवत होती, ते तुम्ही पोळ्या आणि जे आहे ना भात बनवून घेतला आणि हे वर्किंग केलं. त्यानंतर ते चिकन आणणार होते, तर म्हटलं चला जे आहे चिकन बनवायचं होतं. तर हे आले आणि नंतर मी पटकन माझं जे स्वयंपाक आवरून घेतला, कारण की मला थोडंफार यूट्यूबचं काम करायचं होतं. म्हटलं ते करून घेऊया, त्यामुळे माझं त्यांना पटपट किचनमधलं आवडलं होतं. चला तर माझ्या पोळ्या वगैरे बनवून झाल्या. लगेच ज्यानं किचन मी ज्यानं थोडंसं साफ करून घेतलं. असं क्लीन नाही केलं, कारण की माझी भाजी बनवायची होती, त्यामुळे मी थोडंफार जे ना ते पण क्लीन करून घेतलं आणि लगेच ज्यानं आपलं थोडंसं काम बाकी होतं यूट्यूबचं ते करायला घेतलं. तेवढ्यामध्ये हे पण आले होते आणि यांना ब्लॉगमध्ये अजिबात दिसत नव्हतं, त्यामुळे त्यांचे काही चेहऱ्यावरचे हावभाव असे होते. तर चला त्यांची वर्किंग संपली, त्यांनी मला भाजी आणून दिली आणि क्लीनसुद्धा त्यांनीच करून दिली आहे, कारण की क्लीन आणि साफ मला तेच करून देतात, त्यामुळे ते करून दिली. आणि लगेच मग मी ज्यांना भाजी बनवायला घेतली आणि भाजी बनवण्याच्या वेळेस मी मसाला वगैरे सगळं आधीच काढून ठेवली होती, तर त्यामुळे काही मी डिटेल्स ब्लॉग अजिबात घेतला नाही आहे आणि रेसिपी मी बऱ्याचदा शेअर केली, त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे आता रेसिपी अजिबात मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे. तेल छान तापलं, लगेच मग त्याच्यामध्ये जो मी मिक्सरमधून काढलेलं वाटण होतं ते त्याच्यामध्ये सोडून दिलं. तेल छान तापल्यावर आणि लगेच जे काही आपले बेसिक मसाले असतात तर मग ते टाकून दिले. सॉरी, मी तर बेसिक मसाले म्हणजे मसाले अजिबात यूजच नाही केले, कारण की सगळ्यात आधी मसाला गेला आहे म्हणजे तिखट, हळद आणि मीठ, फक्त हेच टाकून दिला आणि छान. आता वेळ झाला होता त्यामुळे म्हटलं चला आज जे चिकन आपण डायरेक्टच बनवूया. तर मी असं अजिबात चिकन बनवत नाही, मी बॉईल करते आणि नंतर भाजी बनवते, पण म्हटलं चला आज असं बनवूया. जेवणासोबत छान असं कांदा घेतला, कारण की काकडी गाजर आज घरामधले संपले होते, त्यामुळे मग जेवण असं केलं आणि छान जेवणावर ताव मारला. जेवण वगैरे झालं, मग इव्हनिंगच्या वेळेस चला म्हटलं मार्केटमध्ये जायचं, जो काही भाजीपाला घ्यायचा होता. तर हे म्हटलं तू पण चल, घरामध्ये बोर होते, त्या म्हटलं चला आपणही जाऊया. त्यामुळे आधी तिला रेडी केलं. तुमच्याकडे तसं होते का की आधी तिला तुमच्या मुलांना रेडी करावं लागते? आमच्याकडे तर असंच रूल आहे की सर्वात आधी तिला रेडी करावं लागते. जर तिला केलं नाही तर याचा विचार तुम्हीही करू शकत नाही, घरांनी किती दंगा होऊ शकते. तसला तर सगळ्यात आधी मी तिला रेडी करून दिलं, नंतर मी पण रेडी व्हायला गेली आहे. आज माझी रूज आहे ना जरा जास्तच खुश होती, त्यामुळे काही हावभाव अशी चालू होते, त्यामुळे चला मी पटकन तिला रेडी केलं आणि पावडर वगैरे तिला लावायचं असतं, पण तिला ते अजिबात जमत नाही. तर म्हणतं हां तुला येत आहे, पण त्यानंतर ते मलाच क्लीन करून द्यावं लागते, असं काही चालू असते. आता तिचं चालू असते की मी बिग गर्ल झाले, सगळं काही मला जमते, पण तिला ते अजिबात जमत नाही. तर मी हो लावत असते, मी बऱ्याचशा गोष्टी तिच्या इग्नोर करते, काय घेते ते मलाही माहीत नाही. चला आता तिला टीका वगैरे लावला, छान असं रेडी झालो आणि याचं आवडायचं बाकी, त्यामुळे काहीतरी आमची अशी मस्ती चालू होती दोघी मायलेकीची. माहीत नाही कुठं शिकल्या, पण ते तिचं आजकाल चालू असते मलाही आणि तिच्या पप्पांना पण. चला तर हे केलं छान, आम्ही तर रेडी झालो आणि निघालो. त्यासाठी स्वेटर जे आहे ना मी पकडलं, कारण की तिकडे यायला वेळ होईल, थंडी वगैरे वाजू शकते, त्या म्हटलं चला आधीच ज्यांना स्वेटर पकडलं. फायनली तर आम्ही पेट्रोल भरायसाठी थांबली होती, तर म्हटलं चला इथेही ब्लॉग घेऊन घेतलो आणि लगेच मग मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये जाण्याचं कारण कसं, आठवडी बाजार घेतला तर सस्ता तर पडतोच, मेन म्हणजे फ्रेशही मिळतो, त्यामुळे हे वांगी मिळाले आणि म्हटलं चला खूप शोधायला हे वांगी मिळाले, त्यामुळे हे पण घेतले अर्धा किलो आणि लगेच मग आलो पाणीपुरी. हे आमचं बेस्ट ठिकाण आहे, इथली पाणीपुरीची टेस्ट म्हणा, पाणीपुरी म्हणा, दहीपुरी म्हणा, शेवपुरी म्हणा, ही खूप छान आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तर ते खाऊन घेतल्यानंतर मग आम्ही आलो घरी. जो काही भाजीपाला होता तो मला आताच ठेवायचा होता. तर भाजीपाला घेतल्यानंतर सर्वात कठीण काम असतं ते म्हणजे सगळ्या गोष्टी ठेवणे, कारण की तो आठवडाभर आपल्याला साठवून ठेवायचा असतो आणि मेन म्हणजे तो कठीण मला आजच करत असते, कारण की सकाळचं टिफिनच्या वेळेस इतकी धावपळ होते आणि ते अजिबात माझ्याकडून टाईम जो आहे तो मॅनेज होत नाही, त्यामुळे जे काही गोष्टी असतील ते सगळ्या करायच्या असतात. त्यामुळे माझं तेच चालतं, सगळ्या गोष्टी ठेवणं आणि बाकीच्या गोष्टी जे काही तोडायच्या असतील किंवा तोडून शेंगा म्हणा की बाकीच्या सगळ्या गोष्टी जे असतील मेथी वगैरे त्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवणं, तर तेच चालू होतं. पण तिकडनं आल्यानंतर हे केलं. आता बाहेर बरंचसं काही खाल्लं, तेवढी काही भूक नव्हती, म्हटलं बघूया हलकं फुलकं काहीतरी स्वयंपाकाचा, त्याच्यामुळे जो भाजीपाला तो आधी आता ठेवून देऊ, माझं असं ठरलं होतं आणि मग तेच करायला घेतलं. तिथली फेमस जी दाबेली आहे, त्यामुळे ती खूप भारी लागते आणि आम्ही ती कधीही गेलो तर आम्ही तिथंच जातो, त्याच्यामुळे ते आमचं एक फेवरेट ठिकाण बनलंच आहे. चला तर भाजीपाला जो तो सगळं ठेवायला घेतला आहे
आणि आठवडाभर साठवून टाकते. त्यामुळे भाजीपाला जो आहे मी छान निवडून वगैरे साफ करून व्यवस्थित ठेवते, जेणेकरून तो आम्हाला आठवडाभर जाईल अशा प्रकारे. तर चला, तर इथे मी भाजीपाला काहीतरी असं मांडून ठेवला आहे. माझ्यापेक्षा हा रुनीच मला मांडण्यात मदत केली. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. तर चला, बाय बाय. इथेच ब्लॉग एंड करते. भेटूया.